बीडमधील खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार आहे। वाल्मिक कराडला आज विशेष मोकोका कोर्टासमोर हजर केलं जाईल। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाल्मिक कराडला हजर केलं जाणार आहे। एसआयटी कडून वाल्मिक कराडच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती समजली। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत आपण सविस्तर बोलणार आहोत। सचिन, नेमकं किती दिवसाची ही पोलीस कोठडी आज वाढवून मागितली जाऊ शकते? शिवाय जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे त्याच्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात आहे असं म्हणायचं का? नक्कीच वाल्मिक कराडचा पाय अजूनही खोलामध्ये जात असल्याचं चित्र आपल्याला सध्या दिसतंय रिधी। आपण पाहिलं की 7 दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला होता। त्यानंतर 7 दिवसाचा जो त्यांचा पीसीआर मिळालेला होता, त्यानंतर ही तपास सध्या सुरू होता। त्या 7 दिवसांमध्ये आपण जर विचार केला तर रोज नवनवीन माहिती ही समोर येत आहे। कालच जर आपण पाहिलं तर हे सर्व आरोपी एकत्र असल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता। त्यानंतर आपण जर पाहिलं तर अजून देखील या तपासाला बळ मिळालं होतं आणि ह्या सर्व ज्या बाबी आहेत 7 दिवसांमध्ये ज्या पोलिसांनी समोर आणल्या, या एसआयटी पथकांनी सीआयडीने जे सर्व काही शोधलं आहे, जी माहिती गोळा केलेली आहे, ती सर्व माहिती आता न्यायालयासमोर ठेवली जाणार आहे। त्यानंतर साहजिकच आहे, कालच हा व्हिडिओचा पुरावा मिळाला, त्यामुळं अजून 7 ते 8 दिवसाची पोलीस कोठडी या ठिकाणी पथक मागवू शकतो। त्यामुळे आता या सर्व प्रकरणानंतर न्यायालय कुठल्या भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। दुसरी बाजू अशी आहे की गेल्या वेळेस जेव्हा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं वाल्मिक कराडला, तेव्हा मोठा गोंधळ झाला होता, वादविवाद झाला होता। तेच लक्षात घेता कुठल्याही पद्धतीचं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी व्हीसीद्वारे देखील हे घेऊ शकतात अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र आता थोड्या वेळानंतर स्पष्ट होईल, त्यांना थेट या ठिकाणी न्यायालयात हजर केलं जातं की वाल्मिक कराडची व्हीसीद्वारे सुनावणी होईल। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।